दिवा या संघासमोर. तर निश्चित अक्षय म्हणजे जे लोकप्रिय व्यक्तिमत्व जर पाहिलं आपण अवक्या येतोय, पत्रातोड फटका त्यांनी एकट्याने मारलेला आहे. निश्चित धुमालचं मला आठवते टावरे स्टेडियमला एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये तोच अक्षय. आणि प्रतिस्पर्धी जर त्याचा सहकारी पाहिला आपण इथे मात्र नॉनस्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण भूषण कुणाल. ही जोडी खेळपट्टीवर आहे. प्रति षटकामागे 15.25ची सरासरी तुम्हाला पार करावी लागेल. इथे मात्र वापेकर सण दिवा या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, चालू सामना संघ जो जिंकेल तो मात्र गावदेवी ओली या संघासोबत फाईट करणार आहे. आणि काय अतिशय अफलातून आज उच्च कोटीच्या खेळाचं प्रदर्शन केलं ओली संघाने. म्हणतात ना तुमच्या संघासोबत जर एक खूप मोठा खेळाडू असेल तर बाकीच्या आत्मविश्वास वाढतोय. पहिला चेंडू खराब चेंडू होता. योग्य उत्तर देताना पहिल्या चेंडूवर ठोकलंय. इथं मात्र हा चौकार. अक्षय खातं उघडतोय या चौकारांनी आपलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा श्री गणेश करतोय या 4 धावेनी. एवढं सोपं नाही आहे की अक्षय जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र निश्चित वापेकर संघ विजयाकडे वाटचाल करणार आहेत. स्वराज्य स्पोर्ट वेले संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र ब्रेक थ्रू तुम्हाला लवकर मिळावं लागेल. एक खूप चांगली फलंदाजी पाहिली होती आपण खास बॉबी यांनी ज्या प्रकारे सागर यांचा खरपूस समाचार घेतलाय. दिवसात तारे दाखवले सागर याला आणि त्या छोट्याशा खेळीच्या बळावर मात्र 60चा आकडा पार केला आहे संघाने. याच पथावर एक फटका अंदर आहे पण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथं मात्र जीवनदान मिळालंय. अक्षयचा झेल सोडणं म्हणजे कवचित येणाऱ्या काही षटकामध्ये काही चेंडूमध्ये ते मार्ग ठरू शकते वेले संघासाठी. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय अक्षय. व्यक्तिगत पाहतोय की आपण 5 या धावसंख्येवर अक्षय पोहोचतोय आणि संघात धावसंख्या सुद्धा बिनबाद 5. 61 धावाचं टार्गेट इथं मात्र स्वीकारताना पाहतोय आपण. वापेकर सन्स दिवा हा संघ ज्या प्रकारे 61 धावाचं टार्गेट आणि पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रागत फटकेबाजीला प्रारंभ केलाय. इथं मात्र अक्षय नॉनस्ट्राईकला. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी पाहतोय आपण फलंदाज कुणाल. यानंतर जो सामना होईल तो म्हणजे फ्री क्वार्टरचा सामना होईल. क्वार्टरमध्ये प्रवेश करणारा जो संघ ठरलेला आहे तो म्हणजे गावदेवी ओवलिया संघ. याच पात्रा फटका चांगला आहे काय पाहायचंय की मात्र फटका फसतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 9. कुणालने मात्र अतिशय अप्रतिम सुरुवात केली पहिल्या चेंडूवर मात्र चौकारांनी. आणि मोहनदादा जर विचार केला आपण कुठल्या फलंदाजाला मात्र चेंडू जर मिडल बॅटमध्ये येतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना त्याचा आत्मविश्वास खूप चांगला वाढतोय. आणि याचाच परिणाम पाहिला आपण दोन्ही फलंदाजांनी सुरुवात तर अतिशय अप्रतिम केली. शेवट कसा करतोय या सामन्याचं पाहायचं आहे. पहिले षटक प्रगतीपथावर अजून धावसंख्या जर पाहिली आपण 9. दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार इथं मात्र वसूल केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कशेलीचे ऐतिहासिक मैदानावर पाहतोय आपण. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली यांच्या माध्यमातून स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022चा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला 30 सत्र आणि 30व्या सत्रातला शेवटचा हा दुसऱ्या फेरीतला सामना पाहतोय आपण. यानंतर क्वार्टर फायनल होईल तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट ओवली या संघाने आज सुरेख परफॉर्मन्स केलं. अतिशय सांघिक कामगिरीच्या बळावर त्या संघाने विजय संपादन केला. पहिल्या सामन्यात जर विचार केला होता आपण जयेश पाटील 16 धावा यांनी बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र पवन यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली जयेश पाटील बाद झाल्यानंतर एकतर्फी किल्ला लढवला आणि एक चांगली धावसंख्या उभी केली. त्याच खेळीच्या बळावर मात्र पलटवार केले गोलंदाजांनी आणि एक अप्रतिम सामना जिंकून दिला. त्यानंतर मात्र जर पाहिलं आपण गावदेवी अंजूर संघासोबत कुठंतरी संघर्ष करत होता पण मात्र शेवटी चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे या संघाने विजय संपादन केला आणि क्वार्टरमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर पाहतोय आपण व्यक्तिगत पहिलं षटक मार्गाचं ठेवताना गोलंदाज साजन मागला ठरतोय आणि एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होतोय. याच पाहता चांगला चेंडू
यॉर्कर चेंडू होता. बचावता पद्धतीने चेंडूला पुश केले शॉर्ट कव्हरकडे आणि तोपर्यंत मात्र संधी होती. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. हॅलो हॅलो धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. त्या मात्र पाहतोय आपण 10. असं वाटते की ज्या प्रकारे चेंडू होता बॅट थोडीशी बॅटचा आकार खराब झाला की तुटली. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्या. एक चांगली सुरुवात आहे. 15 धावाची सुरुवात पाहिजे तुम्हाला प्रति षटकामागे आणि इथून मात्र पहिल्या 4 चेंडूवर 10. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातला. स्वीप करायचा प्रयत्न. असं वाटते की प्रश्न विचारला गेला आणि सहमत आहे. पहिला दे धक्का बसला इथं मात्र अक्षयच्या स्वरूपात पायचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद. गणेश पाटील पाहतोय आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि गणेश पाटील जेव्हा फलंदाजी करायचा ना आता मात्र षटकार किंग म्हणून खऱ्यात आणि पिंपळगड संघाच्या माध्यमातून ओळख होती. मला आठवते अजून सिद्धिविनायक अंजुरीच्या मैदानावर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या अगेन्स्ट संघ पराभूत झाला होता. पण गणेश पाटील यांनी मात्र अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवली होती. स्पर्धा ही क्रिकेटची बक्षिसे ठेवलं ना 101 सगळ्यांना मानाची. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. आता मात्र पहिला फलंदाज बदलले सागर एक चांगला ऑलराऊंडर आहे. पाहतोय आपण वापेकर सन दिवा या संघाचा हुकमे इक्का. पण आज जर पाहिलं आपण सागर यांची गोलंदाजी एवढी घातक ठरली नाही कारण की खूप चांगलं समाचार घेतलं होतं. पण सागर भोईर येतोय. सागर पाटील अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे कारण की अशी जोखीम घेऊ शकत नाही. पहिल्याच षटकाचा खेळ चालू आहे आणि लवकर आल्यानंतर मात्र मानसिक दबाव निश्चित वाढणार आहे आणि इथून मात्र जर मानसिक दबावातून बाहेर पडायचं असेल तर 1-2 मोठे फटके मारावे लागेल. याच पात्र हा फटका चांगला आहे की फटका फसलाय पाहायचा. चेंडू खाली क्षेत्र येतोय की नाही. मात्र चेंडू फरार होतोय सीमा पार. हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण वापेकर संघ दिवा. एका चांगली सुरुवात मी तर म्हणेन. विकेट जरी एका तुम्ही गमावलं असेल पण येणाऱ्या 3 षटकामध्ये जी सरासरी आहे ती जवळपास तुम्ही पूर्ण करताना आपण पाहतोय. यानंतर जो सामना होईल तो क्वार्टर फायनलचा सामना असेल. जीसीए ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जी संघटना आहे विद्यमान अध्यक्ष पाहतोय आपण विनोददादा पाटील आणि BCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जुनी चेन आहे त्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आम्हाला धुमाळ सरांनी सांगितलं की नीलम नाईक साहेब यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि एक चांगली संकल्पना मी तर म्हणेन धुमाळ सर आणि मोहनदादा. कारण की जेव्हा 2 संघटनेचे तब्बल नामवंत उच्चकोटीचे 16 संघ तुम्ही एकमेकासमोर आणतात ना तेव्हा मात्र क्रिकेटचा महासंग्राम अतिशय रोमांचक बनतोय. पाहते आपण सतत प्रत्येक असोसिएशनमध्ये एका संघासोबत खेळणं थोडंसं प्रत्येक सामने पाठ होतात पण मध्ये परिवर्तन करून ह्या प्रसंगी प्रतिस्पर्धी संघ बदलतात आणि पहिल्या 2 दिवसापर्यंत जो गट होता त्यामधून मात्र वीर त्यानंतर पुढे संघाने एक लाजवाब सांघिक कामगिरी बळावर मात्र अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि आजच्या आणि कालच्या गटातून जर पाहिलं आपण तर क्वार्टरमध्ये पहिला संघ काल जिंकला होता तो मध्ये पवनपुत्र वडपे आणि हा सामना आणि या सामन्यातला जो विजय संघ ठरेल तो मात्र JS पाटील आणि कंपनीसोबत फाईट करायला तयार असेल. चला आपण वेळेचा बाण ठेवायचे. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. पाहतोय आपण व्यासपीठावर या स्पर्धेचे 1 मॅन शो आदरणीय साजन गुरुनाथ भोईर साहेब आणि ऑल स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली या ग्रुपचे सर्व सदस्य मेंबर्स आणि मी
साजन गुरुनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून सर्व कशिले गावचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांना विनंती करेन की आपण क्रिकेट रसिकामधून सामन्याचा आनंद न घेता व्यासपीठावर येऊन आनंद घ्यायचा आहे. याच पाहता ड्राईव्ह केलंय, ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू सरकतोय, चांगलं क्षेत्रक्षण, सुरेख रिटर्न पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र संधी होती सहज आरामात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 15. पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत ज्यांनी समालोचन केलं, कॉम्प्युटर ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ भिवंडी धुमाळ सर, यावेळेस पात्र हा बिमरचा इशारा येतोय. पण असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल का, पण टायमिंग परफेक्ट नव्हती. फक्त आणि फक्त एक सिंगल या नो बॉलवर आणि फिरिटचा इशारा येतोय. अतिरिक्त या 2 धावा आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण. इथे मात्र एक बाद 17. पवनपुत्र वडपे संघाचं जर आगमन झालं असेल तर आपण संपर्क साधून घ्यायचा आहे, कारण की तो संघ कालच्या गटातून सेमीमध्ये प्रवेश केला होता आणि आजच्या गटातून कुठला संघ निघेल याच पात्र कट करण्याचा प्रयत्न. हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर इथं मात्र 17. धावसंख्या 18. गोलंदाज सज्ज होतोय. रिवासा अटेंड केलाय, चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल इथे माझा थर्मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. या चेंडूवर हा चौकार. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 22. सागरच्या बॅटमधून हा शॉट पाहिला होता आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशिलीचे या मैदानावर आपण स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली यांच्या माध्यमातून स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 आपण आनंद घेतोय. आणि या स्पर्धेतला हा आजच्या दिवसातला हा शेवटचा दिवस आणि दुसऱ्या फेरीतला हा जवळपास शेवटचा सामना असेल. यानंतर मात्र क्वार्टरमध्ये प्रवेश करणाऱ्या वरच्या गटातून उल्लेखनीय सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. पवन असो की मात्र वंडरबॉय ऑफ भिवंडी, हॅलो चेक, जयेश पाटील असो, हॅलो त्यानंतर मात्र राजदीप एक अतिशय वेगवान गोलंदाज म्हणूनच सांघिक कामगिरीच्या बळावर आज या संघाने क्वार्टरमध्ये प्रवेश केलेला आहे. हॅलो 61 धावाचं टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण स्वीकारताना वापेकर सन्स दिवा हा संघ. हॅलो चेक, माईक चेक, हॅलो. याच पाता फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पाहता पाहतोय की आपण तर अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र जर पहिले आपण 24 प्रति षटकामागे तुम्हाला 15.25 ची सरासरी पूर्ण करायची आहे. आणि आतापर्यंत मोहनदादा जर पहिला पण एका चांगली सरासरीनं धावसंख्या इथं मात्र बनवताना वापेकर सन्स दिवा संघ. यावेळेस पात्र खराब चेंडू, योग्य उत्तर, भिरकावलाय, मिड विकेटच्या वरतून ठोकलाय, हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. धुमाळ सरांनी मोहनदादा असे चेंडू जर फलंदाजाला देतील तर एका हाताने नाही दोन्ही हाताने सांगेल स्वीकार आहे तुमचं निमंत्रण, आणि स्वीकारलंय, मिडविकेटतून ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार. आणि षटकाने मात्र मोहनदादा पाहतो आपण की आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये वापेकर सन्स दिवा संघ. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 30, निम्मा पल्ला पार केलाय. पाहतोय आपण अजून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 31 म्हणजे 31 धावेची आवश्यकता असेल. षटकाची समाप्ती, एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. जबरदस्त फलंदाजी पाहतोय. आणि सागर याला ज्या प्रकारे प्रमोशन केलं त्या संधीचं सागर भोईर इथं मात्र
सोनं करताना पाहतोय आपण. खराब गोलंदाजी, खराब बॉलिंग पाहतोय. याच पात्र उकळण्याचा प्रयत्न, टॉप एज फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. तर सामना अजून संपला नाहीये, कारण की ज्या प्रकारे शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलंय आणि एकदा परत मात्र वेलेस संघ वापशी करतोय या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे विकेट प्राप्त केला होता अंतिम चेंडूवर, आता मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दादा जर पाहिला आपण निम्मा पल्ला जो होता तो पार केलाय. अजून मात्र 12 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण येताना. सागर पाटील. सागर पाटील येतोय खेळपट्टीवर आणि इथून 12 चेंडू 31 असं समीकरण आहे. खूप छान वातावरण पाहतोय आणि अशा स्थितीमध्ये जर पाहिलं आपण मार्च महिना आहे आणि उष्णतेची ती लाट आता मात्र सुरू होणार आहे आणि धुमाळ तर अशा स्थितीमध्ये तुम्ही डे नाईटच क्रिकेट आयोजन करू शकता, कारण की आणि आता मात्र जर पाहिलं आपण लग्नसराईचे कार्यक्रमसुद्धा आहेत. प्रत्येक संघाला जमत नाही खेळणं, तरी पण भिवंडी टेनिस क्रिकेट किती लोकप्रिय आहे. जवळपास जर पाहिलं आपण मार्च असो एप्रिल असो, टुर्नामेंट म्हणजे टुर्नामेंट राहीलच. क्रिकेटची पंढरी का म्हटल्या जाते या विश्वामध्ये भिवंडी तालुका या सिटीला. ग्रामीण क्रिकेट किती उच्च कोटीचं आहे पाहतोय आपण सातत्याने. कमिंग सोन खूप मोठे टुर्नामेंट सुद्धा दस्तक देत आहेत. त्यामध्ये जर पाहिलं आपण नो डाऊट बाली ट्रॉफी टेनिस क्रिकेटला नामवंत शोमध्ये या ट्रॉफीचा समावेश होतोय. सज्ज होताना गोलंदाज. याच पात्रा फटका चुकीचा आहे. उंच उंच आहे चेंडू, खाली क्षेत्राशी पूर्ण तयारी करतोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. आणि कमिंग सून अजून एक भव्य दिवस शिव आपण थोड्यात येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार आहोत. म्हणजे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एका डॅशिंग नेते सन्माननीय सुरेश बाळ्या मात्रे मामा यांच्या नावाने स्पर्धा होणार आहे. म्हणजे तब्बल बक्षिसाचं सांगू शकत नाही किती बाईक असेल. न भूतो न भविष्यती. आयोजक गावदेवी अंजू संघाच्या माध्यमातून. हे टेनिस क्रिकेट आहे. भिवंडी क्रिकेट म्हणजे पैसा पण आहे, क्रिकेटपटूंना सुद्धा व्यवसाय आहे आणि प्रत्येक गोष्टीमागं खूप मोठा व्यवसाय जुडलेला आहे. याच पात्र सफल झालाय. पाहतोय आपण हवेत आहे. अजून एक फलंदाज इथं मात्र बाद होतोय. आणि धुमाल सर जर टेनिस क्रिकेट भिवंडीतला विचार केला आपण, एक मात्र असा खेळाडू असेल की सातत्याने बाहेर टुर्नामेंट खेळणारा जाणारा, तो म्हणजे ज्यांनी भिवंडी तालुक्याचं खरं तर नाव मोठं केलंय. साता समुद्र पार नेण्याचा पहिला जो कार्य काम केलंय, सर्वात लोकप्रिय खेळाडू आम्ही का सांगतोय, ओली गावाच्या माध्यमातून एका ग्रामीण विभागातला क्रिकेटपटू आज विश्व टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक लोकप्रिय खेळाडू बनलेला आहे. नो डाऊट जयेश पाटील ग्रेट बॅट्समन त्याची ओळख आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण आता मात्र बरेच खेळाडू खूप चांगले व्यावसायिक क्रिकेट खेळतात भिवंडी तालुक्यामधून. त्यामध्ये जर विचार केला आपण नो डाऊट भावेश पवार सुद्धा एक खूप उच्च कोटीचा खेळाडू आहे. तर अप्रतिम षटक पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. फोर्सिंग फटका पाहतोय आपण. चेंडू खाली क्षेत्राक्ष असेल काय, पंचाचं बोट आकाशाकडे म्हणजे एक चांगला जेल टिपल्या गेलं आणि आता मात्र लागोपाठ विकेटची पडझड कायम आहे. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. आज भिवंडी तालुक्यासाठी धुमाळ सरांनी मोहनदादा आपण सकाळी उल्लेख केला होता की 2 महान व्यक्तिमत्वाचा जो वाढदिवस आहे, त्यामध्ये जर पाहिलं आपण सुमित शेठ म्हात्रे साहेब बाळेमामा यांचे चिरंजीव आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आहेत. त्यानंतर मात्र आज अजून एक गौरवशाली दिन भिवंडीकरांसाठी, तो म्हणजे भिवंडीचे राजा म्हणून ज्यांना समजले जाते असे केंद्रीय मंत्री यांचा सुद्धा वाढदिवस आहे, कपिलदादा पाटील साहेब यांचा. सज्ज होताना पाहतोय आपण. परत
राईट आमोर द विकेट. इथं मात्र हॅट्रिक पूर्ण करेल काय. आतापर्यंत जर पाहिलं आपण एकही विकेट हॅट्रिक नाही आहे. चांगला चेंडू होता, प्लॅडेड चेंडू होता, परिवर्तन केलं, बोटं फिरवली आणि चेंडू मात्र निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. इथं मात्र काय आहे हे दाखवते. इथं मात्र गोलंदाज अनिकेत यांनी पूर्णपणे आता मात्र वेले संघाला वापशी करून देताना पाहतोय. या षटकामध्ये दादा किती चेंडू टाकले? 4 चेंडू, 1 धाव आणि 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. याच पात्र पूल करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग करता आणि चेंडू मात्र मिड ऑनला डीपला जातोय, धोकादायक ठरू शकतोय. खराब थ्रो, धावा किती मिळेल ओव्हर थ्रोच्या स्वरूपात पाहायचंय पण नकारतोय. फक्त आणि फक्त इथं मात्र या 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या 33. या स्पर्धेचा आपण थेट प्रेक्षेपण ओम फोटो प्रोडक्शन प्रोप्रायटर अनिल किनी. आज खूप चांगलं थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. आणि मित्रांनो, कालपर्यंत थोडंसं जो संशय होता त्यामध्ये आम्ही सांगितलं की नेटचा प्रॉब्लेम होता, पण आज क्लीन आणि थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. याच पात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, एक चांगला झेल आणि इथं मात्र चेंडूवर अजून एक फलंदाज फेल. साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात, महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. हे आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात, महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. ग्रामीण आता मात्र या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर अतिशय लाजवाब उल्लेखनीय कामगिरी पाहिली आपण. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून 3 विकेट प्राप्त करतोय आणि फक्त आणि फक्त तेवढ्याच धावा खर्च करतोय. प्रति विकेटला 1 धाव खर्च करून 3 विकेट प्राप्त करतोय. आणि असं वाटलं होतं की टफ फाईट करेल वाफेकर दिवा संघ, पण आता मात्र खूप बॅकफुटला गेलंय. आता मात्र 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 28 धावीची आवश्यकता आहे. सौराज्य युवा प्रतिष्ठान कशेली यांच्या माध्यमातून पाहतोय आपण स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 20-22 हा शेवटचा दिवस आणि शेवटचा सत्र पाहतोय. सन्माननीय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर पाहिलं आपण अतिशय चांगला अफाट परिश्रम या स्पर्धेचे वनमॅन शो आदरणीय साजन गुरुनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आयोजन पाहतोय आपण. पहिला संघ जो ठरलेला आहे तो म्हणजे वीरतान दापोडा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारा. आणि कालच्या गटातून जर विचार केला आपण सेमीमध्ये प्रवेश करणारा पवनपुत्र वडपे. या संघाची खरी मजबूत ताकद म्हणजे या संघाची गोलंदाजी. आणि आज जर पाहिलं आपण वरच्या गटातून क्वार्टरमध्ये प्रवेश केले तो म्हणजे गावदेव ओवली. आणि या 4 संघामधून कुठला संघ क्वार्टरमध्ये प्रवेश केला आणि फाईट करेल ओवली या संघासोबत. अजून सामना संपला नाही आहे कारण की फाईट करताना पाहतोय आपण इथं मात्र दिवा संघ. याच पात्रा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम झेल आणि इथं मात्र अजून एक फलंदाज फेल. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. सौराज्य स्पोर्ट वेले या संघाची खरी ताकद जर पाहिली आपण त्यांचे जवळपास 5 ते 6 खिलाडी, त्यामध्ये विजेंद्र, निलेश, अल्पेश, बॉबी, अनिकेत, भावेश हे तगडे खेळाडू संघाकडे. आणि या संघाने खूप लाजवाब उच्च कोटीचा परफॉर्मन्स सुद्धा केलेला आहे. आणि या धुमाळ सणीची हा संघ सुद्धा जेव्हा बाहेरचे संघ भिवंडीमध्ये येतात त्या संघाला सुद्धा पराभूत करण्याची ताकद या संघाकडे आपण पाहतोय. आणि या संघाचा खास एक आधारस्तंभ जर पाहिला आपण भावेश, खूप चांगलं एक व्यक्तिमत्व आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे रणनीतीचा वापर करतोय तो एक अतिशय सुरेख चाणक्य बुद्धीचा वापर करताना सातत्यानं पाहतोय आपण भावेशाला. आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय विजेंद्र, एक चांगला ऑलराऊंडर वेले संघाचा. चांगला चेंडू पण तेवढा छानसा फटका पाहतोय आपण. मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव पूर्ण. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. 5 चेंडू 27 म्हणजे इथून तुम्हाला 5 षटकार मारावे लागेल जर सामना जिंकत असेल. गावदी स्पोर्ट ओवली संघाचा संघाने आपण या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये पवनपुत्र वडपे संघासोबत फाईट करेल. गोलंदाज सज्ज होताना विजेंद्र, राईट अमोर द विकेट. याच पाहता बाउन्सर चेंडू अतिशय चांगला, हा वेगवान बाउन्सर पण आटोकीच्या बाहेरचा बाउन्सर होता. 1 फॉर 1चा इशारा करताना पाहतोय आपण.
कारण की खूप भरपूर वरतून गेला होता आणि वाईडचा इशारा येतोय. इथून मात्र आपण अजून एक बाउन्सर टाकू शकत नाहीये. जी मुभा असते ती मुभा इथं मात्र आपण समाप्त केलेली आहे. धावसंख्या जर पहिली धावपल करू तर मात्र 35. चांगला चेंडू होता यावेळेस. गुडलिन स्पॉटर चेंडूचा टप्पा होता. टप्पा पडण्यानंतर अतिशय वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र पाहतोय की पराभवाची छायाकडे वळताना दिवा संघ. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या असेल, त्यानंतर मात्र करण आणि जय यांनी संघाला वापशी करून पण शेवटच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी. यास पाहता टर्न केले चेंडूला पाहतोय काऊ कॉर्नर मिड्युकेटर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना फक्त आणि फक्त एक पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण इथे मात्र दिवा संघाला. 2 चेंडू आणि 25 असा कुठलाही फटका नाहीये. पण दादा एक गोष्ट करू शकता, जो पराभवाचं मोठं अंतर आहे ना तो किती धावींनी कमी करेल हेच पाहणं उचित ठरेल इथं मात्र. ज्या प्रकारे आज सौराज्य स्पोर्ट वेलेस संघाने खूप एक दमदार कामगिरी केली या सामन्यामध्ये. एक प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ जो म्हटला जातोय, दिवा संघाला मात्र चांगला धडा शिकवलाय या सामन्यामध्ये पाहतोय आपण. अराउंड द लेग डावी यष्टी गुल होते आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. आज मात्र रवींद्र जडे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती. संघासाठी 175 धावाची नाबाद खेळी साकारली. असं वाटलं होतं की द्विशतक पूर्ण करेल की आपण भारतीय संघाचा संघ नाही का रोहित शर्माने डाव घोषित केलाय. त्यानंतर ऋषभ पंतचा शतक हुकला होता 4 धावेनी. त्यानंतर मात्र एक चांगली खेळी साकारली अश्विन यांनी. अजून एकदा निराश विराट कोहली शतक पासून वंचित, पण शतक का ठोकलंय त्यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शतक का ठोकलंय, टेस्टचा शतक त्याने ठोकलंय. लागोपाठ म्हणजे 100 टेस्ट होते त्याचा. एक 25 षटकार चौकार की मात्र विजेंद्र अजून एक विकेट प्राप्त करेल. कारण की जर पाहिलं आपण बॅटिंग कार्ड जर पाहिलं आपण वेले संघाचं तर एक चांगली कामगिरी दिली होती केली होती. 11 धावाची एक चांगली खेळी साकारली होती. त्यानंतर अल्पेश यांनी सुद्धा 1 धावाचं योगदान. त्यानंतर मात्र बॉबी यांनी अतिशय अप्रतिम कामगिरी 13 धावाची खेळी त्यांनी साकारली होती. याच पात्र हा फटका हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न भावेश करतोय. अप्रतिम झेल क्लास. आणि याचबरोबर हा सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे सौराज्य स्पोर्ट वेलेस संघाने. सामनावीर काढणं थोडंसं कठीण आहे कारण की पाहतोय आपण उच्च कोटीचे 2 ऑलराऊंडर यांनी चांगला परफॉर्मन्स केलं. बॉबी यांचा जर विचार केला तर निश्चित त्यांनी सुद्धा एक विकेट प्राप्त केले. त्यानंतर मात्र जितेंद्र यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. पण सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्यांनी अतिशय चांगली दमदार फलंदाजी करून संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून देण्यामध्ये 1 लाख मुलाचं सहकार्य केलं. फक्त 4 चेंडूला समोरा गेलंय आणि तब्बल ठोकल्या 13 धावा. त्यानंतर मात्र 1 विकेट सुद्धा प्राप्त केलंय. त्यानंतर जर पहिला आपण विजेंद्र यांनी सुद्धा 11 धावाचं योगदान दिलं. पण इथं मात्र सामनावीर ठरतोय ज्यांनी 3 विकेट आणि 11 धावाचं योगदान देणारा तो वेलेस संघाचा विजेंद्र ठरतोय सामनावीर. बॉबी सुद्धा दावेदार होता 1 विकेट. पण खऱ्या अर्थानं जर पहिला आपण 3 विकेट आणि 11 धावाचं योगदान दिला होता तो विजेंद्र यांनी. तर मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र टॉस करण्यासाठी सज्ज असेल आमची इच्छा आहे की एक तरी टॉस मोहन दादा प्लीज आपण जायचं आहे. प्लीज प्लीज दादा एकच वादा आमचे मोहन दादा. निश्चित नो डाऊट दादा आपण जायचं आहे. तर पाहतोय आपण सामनावीर इथं मात्र स्वीकारताना विजेंद्र आमचे प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते पाहतोय. ट्रॉफी ही मेडल. त्यानंतर पाहतोय आपण बॅग स्वीकारताना. वेलेस संघाचा संघ नाही आपल्याला ब्रेक मिळणार नाहीये कारण की आपला पहिलाच राऊंड होता. त्यामुळे आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी आदरणीय धीरज दादा मात्रे आपण टॉस बॉक्समध्ये जे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि जिथं या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली आहे असे धीरज दादा मॅडम बॅग दिलेत.
तर स्वराज्य स्पोर्ट वेले संघाचा कर्णधार या आपण लगेच आणि गावदेवी ओवली दोन्ही संघाला सर्वप्रथम खूप खूप लाख लाख शुभेच्छा या क्वार्टर फायनल सामन्यासाठी. शुभेच्छा देताना आमचे धीरज दादा. हा कॉईन छाप आलेला आहे. पाहुण्याला विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर निश्चित माझ्यासोबत दोन्ही संघाचे संगणक आहेत. नाणेफेक झालेले आहे. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. सौराष्ट्र स्पोर्ट वेले या संघाच्या बाजूनं नाणेफेक गेलेले आहे. नाणेफेक जिंकलेले सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणकरता करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण एक या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. गावदी ओवली या संघ 4 षटकामध्ये काय डोक्यात असं विचार केला की या संघाला किती धावेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित जर आपण पाहिलं तुमच्या संघाची ताकद खूप मजबूत आहे. जो पहिला सामना होता तो संघ कायम असेल की या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये संघामध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? नाही, तोच संघ केलेला. आजच्या या दिवसामध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून फुल एन्जॉय करत आहेत या मैदानावर. हो, नक्कीच. म्हणजे अपेक्षा करूया की या क्वार्टर फायनलचा सामना एक टफ सामना पाहायला मिळेल. हां, नक्कीच. ऑल द बेस्ट. माझ्यासोबत गावदी ओवली संघाचं संगणक मनपूर्वक स्वागत आहे. राजदीप तुझं खूप वेगवान गोलंदाजी आणि तुझ्याच त्या गोलंदाजीमुळे मी म्हणतो की आतापर्यंत मी क्वार्टरमध्ये प्रवेश केलेला आहे. नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण होती का? हो, नक्कीच. राज, जर आपण नाणेफेक जिंकले तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजीच करणार होतो. पण इथं मात्र जो आपण आपल्याला पाहिजे तोच भेटलेला आहे. फलंदाजी करायची आहे. 4 षटकाचा सामना आहे. जयेश पाटील पवन यांच्या व्यतिरिक्त असं वाटलं की आजच्या दिवसामध्ये गावदी स्पोर्ट ओवली संघाची फलंदाजी थोडीशी कुठेतरी कमकुवत आहे. काय एखाद्या संघामध्ये फलंदाजामध्ये परिवर्तन संघामध्ये पाहायला मिळेल? हो, पहिल्या मॅचला सूरज म्हात्रे नव्हता, आता तो आलाय. त्याच्याकडून अपेक्षा आहे मला. म्हणजे एका फलंदाजीला आपण टीममध्ये इन केलेलं आहे. वेले संघाला एक टफ फाईट करण्याचा प्रयत्न करणार? हो, नक्कीच. नो डाऊट. टेनिस क्रिकेट जर म्हटलं गावदेवी ओवली संघाचं खूप मोठं नाव आहे आणि ओवलीचं जो नाव सातत्याने साता समुद्र पार नेलं आहे. जयेश पाटील यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया असेल? जे पी बद्दल बोलायचं तर कमीच आहे. त्याने पूर्ण भिवंडीचं नाही तर ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पण त्या चांगला खेळ केला त्यांनी. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. तर मित्रांनो, टॉस झालेले आहे. इथं मात्र नाणेफेक जर पाहिले आपण वेले संघाच्या बाजूने गेलेलं आहे आणि प्रथम त्यांनी सांगितले की गावदी स्पोर्ट ओवली संघाला तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट मात्र प्रथम फलंदाजी करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथं मात्र सज्ज असेल नो डाऊट. आणि सामना सुरू होण्यापूर्वी अपेक्षा की एकच वादा आमचे मोहनदादा यांच्याकडून एक कव्वाली होणारच आहे. थँक्स, धन्यवाद सुनीलजी पवार. दररोज कव्वाल्या बोलायला लागलो तर ऑर्गनाइज मला बोलवणार नाही. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. निश्चित मामा सर्वांसाठी आनंदाचा सगळा करून आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कॅमेरामन आपण देखील थोडंसं स्टेज कव्हर करा. बघा मित्र, आज आमचे परममित्र ताडाली कामतगार या परिसरातील नामांकित असं व्यक्तिमत्व, तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारे जबरदस्त व्यक्तिमत्व नितेश एनकर आणि भिवंडी मनपाचे भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, आज अशा दिग्गज नेत्याचं एक युवा नेतृत्व आहे भिवंडीचं. नितेश एनकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना देखील आज आम्ही ऑल दी बेस्ट करतो. नितेश, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. मी भगवंताला आणि खास करून आमचे जे पंच असतील गणेश पाटील, राजेंद्र बजागे यांच्याकडनं देखील तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या जातात. तुला उदंड आयुष्य लाभो दे आणि सर्वात महत्त्वाचं की राजकीय क्षेत्रामधून तू एक उंच भरारी घ्यावी हीच मी ईश्वराला प्रार्थना करतोय. चषक
प्लेयरचे करतान महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतान हे आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतान महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतान ग्रामीण क्रिकेटची मजा ही न्यारी कशेळी गावाची स्वर्गीय गुरुनाथ भोईरच्या शक्षान भिवंडी तालुक्याची ए साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जमल्यान प्रेक्षक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक हॅलो थँक्स धन्यवाद डिझमॅन अँड थँक्स सुनीलजी पवार. तर बघा बेडे सगळ्याला देखील या ठिकाणी बेडेवर शुभेच्छा दिलेल्या गेल्या आहेत. त्यामध्ये आमचे मुसाबाई ग्रुप, प्रेम मुकादम, रवी पाटील आणि खास करून 9 स्टार ग्रुप या सर्वांच्या वतीनं आज बेडे संघाला अगदी बेस्ट केलं. धन्यवाद. या सर्वांचं सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देखील लाईक करता. तर ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पास्ट नाणेफेक दोन्ही संघामधून झाले. नाणेफेचा कोल लागतो वेळे संघाच्या बाजूने. वेळे संघाने बेलेवर क्षेत्ररक्षण लावून घेतलेले आहे आणि सलामी जोडी गवदी ओडिया संघाची देखील आपण मैदानामधून पाहतोय. एका बाजूला सूरज म्हात्रे आणि जयेश पाटील. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका जयेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला स्विच हिट केलं होतं. कमालीचा फटका जयेशच्या बॅटमधून. चौकाराने आपलं अकाउंट ओपन करतो. संघात देखील श्रीगण षटकार आहे का चौकार आहे? षटकार आहे. या साधाव्याने संघाचं अकाउंट स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय जयेश. कमालीचा फटका स्विच हिट म्हणजे एक स्वीट फटका, गोड फटका जयेशच्या बॅटमधून आपण पाहिला. गोलंदाज साजन याच्या पहिल्या चेंडूचा चांगला समाचार. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला अटॅक. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका जयेशच्या बॅटमधून 6 धावेसाठी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय साजन. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बघा स्विचचा फटका मारायचा असेल, रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज साजन. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर सॉफ्टरीचा ऑनरीचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉट खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय. चेंडू बीट करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. चौकार येतोय. जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर. जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर. जीवलग जीवाचा. केतन मुकादम याला चेंडू बीट करून चौकार जातोय. डॉट चेंडू आहे. स्विच हिट करण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं जयेशला. वारंवार जयेशच्या बॅटमधून देखील आपण रिव्हर्सच्या फटके पाहतोय. सुशांत पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला खास करून मला वाटतं ओली संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद सुशांत. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला इनफिल्डमधून कलेक्ट केलं जातं. कमालीचं क्षेत्र आपण पाहिलं होतं. मात्र कुठल्या प्रकारची धाव देखील नाही आहे. वारंवार जयेशच्या माध्यमातून देखील आपण स्विचरच्या फटक्या पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून 10 धाबे देखील आपण पाहिलेत. 5 चेंडूंना पेस करतोय. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे आणि बघूया चेंडू कशा प्रकारे पेस करताना. आता मात्र अतिशय कमालीचा आणि खराब चेंडू. बघा या ठिकाणी मात्र कुठंतरी दोन्ही
फलंदाज बाद असेल, मात्र पंच बीमरची पेक करतात. नो बॉल झालेला आहे. और स्टेप पट्टीच्या बाहेर कुठंतरी चेंडू लँड झाला होता. नो बॉल आहे. सुशांत विलास पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून ओळी सांगाल त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद सुशांत. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. बघा सन्माननीय सुशांतजी म्हात्रे यांच्याकडे देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे ओळी संघाला. आणि ओळी गावचे जावई जयेश तुमच्यासाठी देखील स्पेशल ऑपरेशन या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका जयेशच्या बॅटमधून ऑन दी ऑफ चेंडूला सुंदरसं स्पंच केलं होतं. चेंडू वन बॉलच्या टप्प्याने कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. मार्गस्थ होतो. चौकार येतो जयेशच्या बॅटमधून. तर या चौकानं संख्या धावसंख्या षटक क्रमांक पहिलं संपतंय. अनुचित पाहतोय की आपण इथं मात्र पनवेल येथून खास अश्विन म्हात्रे ज्यांनी खास सूरज म्हात्रेसाठी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेताना अश्विन म्हात्रेजी. ओळी संघाला सुशांत म्हात्रे यांच्याकडनं ब्रेकिंग न्यूज आहे. सलग 3 चेंडूमधून 3 चौकार 3 षटकार आलेत. तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. खास करून जयेश या गावचे जावई आहेत. या अगेन्स्ट सुशांत मला वाटतं ओली गावचे जावई आहेत. अल्टीपल्टी सरकार. स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यान भारी. देवानंदाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी. चौकारांची मजा बघावला पोर ही जमलन सारी. बॉलर बॅट्समन एक से बडकर एक येताना खिलाडी. हे साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जा. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 15 धावा धावफलकावर आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला संगीत दुसरं गोलंदाज बॉबी. स्ट्राईक रोटेट करणे संदेश बॅट्समॅन इन न्यू मॅटल. सन्मानी अतिथींचं मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन मान्य श्री मंगेशजी तरे आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी साजन भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा संपन्न करण्यापैकी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे गणपतजी भोईर 40+ के बोधी मशहूर क्रिकेटर रणजितजी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दरम्यान पाहतोय आपण ओवली संघासाठी आणि खास मोनीससाठी आदेश जोशी यांच्याकडून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद आदेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बॉबी. मिस टाईम फटका आहे. चेंडू आम्ही शतरक्षक दक्ष एसटी रक्षक. झेल सोडला जातो जीवदान दिले जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. दादा या ठिकाणी दसरथ असता तर काय झालं असतं समाजाला मार्ग नाही. एखाद्या अधिवेशन कॅच घेतला असता. पण धुमाळ सर एक गोष्ट निश्चित सांगेल दशरथ पाटीलपेक्षा पण कमी नाही आहे मोहनदादा भोईर. सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा जेल सोडला जातो आणि जीवदान दिलं जातं मोनिशियाला. मात्र एक धाव कंप्लीट एकदम सांगा धावसंख्या एकदम पुढे सगळे धावसंख्या होते ती 18. वेलकम केवलजी म्हात्रे.
दरम्यान पाहतोय आपण गोल्डन मॅन ओवली अश्विन म्हात्रे यांच्याकडून सुशांत म्हात्रे याला सुद्धा शुभेच्छा आहेत आणि संपूर्ण या स्पर्धेला आणि खास ओवली संघासाठी खूप खूप धन्यवाद. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुवर्ण संधी होती धावशीत बाद करण्याची, मात्र निशाणा व्यवस्थित साधता आला नव्हता आणि जीवदान मिळतंय. फलंदाजाला धाव मिळते. संघाला एकदा संघ धावसंख्या एकदम पोरसंख्या धावसंख्या होती ती चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न, वारंवार तोच फटका आपण जयशच्या बॅटमधून आपण पाहिला बघा. जब सीधी उंगली से गेल निकलता है तो टेढ़ी करने की जरूरत नहीं रहती. वारंवार जयशच्या बॅटमधून आपण आज हेच फटके पाहिले आणि कुठेतरी हा फटका मारताना आता मात्र फलंदाज देखील फसतोय. त्रिफलाचित फलंदाज फर्निचर बिघडत आहे ठिकाणी. जयेश याचा कमालीचा चेंडू होता, अतिशय लेंथ लाईनचा चेंडू होता, मधल्या यष्टीचा चेंडू होता आणि चेंडूला क्रॉस द लाईन खास करून स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. अगोदर मी म्हटलं होतं रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर ते चेंडूची निवड फार महत्त्वाची आहे. लगा तो आबाद नाही तो बरबाद. महत्त्वाचा फलंदाज जयेश या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय पवन. पवन यांनी देखील स्पर्धेमधून कमालीचा खेळ. हॅलो आज बेले संघाला देखील बेलेवर शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून भावेश पाटील गावदी वेळे संघाचा नामांकित क्रिकेटर अष्टपैलू असा खेळाडू, त्यांनी देखील स्पर्धेच्या माध्यमातून खास वेळे संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. खास करून ऑर्गनाइज कमिटी आणि आपल्या लाडक्या संघाला 9 स्टार ग्रुपचे ते देखील मेंबर आहेत. त्यांच्या माध्यमातून मित्र आपण चांगल्या स्पर्धे देखील आयोजन पाहतो आणि खास करून डान्सिंग स्पर्धा ज्याला आपण गॅदरिंग म्हणतोय त्या स्पर्धेत देखील त्यांच्या माध्यमातून सुरेख आयोजन केलं जातं. मिस टाइम फटका यास वेल जज कॅच. केतन मुकादम याच्या माध्यमातून सुरेख सुंदर मुस्कुट झेल केला जातोय. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय पवन. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. तिसरा फलंदाज बाजू संघात धावसंख्या ती 20. षटक्रम दुसरं संपलं तर 2 षटकांचा समाप्त होऊन धावसंख्या होती ती 20. चला पवन पुत्र पडपे संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये त्याचा कालच्या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता. कालच्या स्पर्धेचा विजेता संघ बलाडी संघ पराभूत करून पवन पुत्र या संघानं कालच्या दिवसाचं विजेतेपद पटकावलं होतं. त्या संघाला देखील विनंती असेल आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं. यानंतर आपला सामना असेल विजेत्या संघाबरोबर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 20 प्रतिषटकामध्ये 10 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज अनिकेत. मागच्या सामन्यात अनिकेत यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. वापेकर सन्स केवढी दिव्या संघाच्या अगेन्स्ट काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली होती अनिकेत याची. मिस टाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. कमालीचा प्रयत्न केतन मुकादम याच्या माध्यमातून जवळजवळ त्याला आपण मिडविकेटला पाहिलं होतं आणि मिडऑफला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न. कमालीचा एफर्ट्स. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा संदेश मोनिशाला. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. थोडासा दुधावस्थेत खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मोनिशाचा चेंडूला सोडून द्यावं की खेळावं. डबल माइंड व्यवस्थित टायमिंग सेट झालं नव्हतं. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे 21 लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे संघात धावसंख्या 3 बाद 21.
आता मात्र थोडासा सबेर मारा आपण पाहतोय आउट ऑफ ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच व्हायची कोण करते कमांतर दाबाने संघ धावसंख्या एकदम पुढे सकते धावसंख्या होती ती 22. अनिकेत आता मात्र सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडू फल्यांचा चेंडू होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नंतर फलंदाजाला एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू होता पूर्ण स्विंग अँड मिस बीट होताना आपण पाहिलं निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे 22. षटक क्रमांक 3 महत्वाच्या सामन्यामधून आता मग थोडासा बॅकफुट आपण पाहतोय गवदी या संघ अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय मात्र कमालीचा झेल अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यान भारी देवानंद थाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी कॅच वेन द मॅच घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण क्रिकेटमधून पाहतो असं कमालीचा झेल केतन मुकादमेच्या माध्यमातून आपण पाहिला महत्वाचा फलंदाज मोनिश बाद होते नेक्स्ट बॅट्समन सुशांत येतोय अनिकेत आता मात्र पुन्हा एकदा थोडासा स्वेर मारा आपण पाहतोय आउट ऑफ स्टंप चुका देखील गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून देखील पाहतोय अनिकेत हा देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकाल गोलंदाज आहे तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे धावसंख्या दी 23. आता मात्र सुरेख सुंदर अपद मुस्को चेंडूची फेक झाली होती फलंदाज सुरेश थळे याला मात्र चेंडू व्यवस्थित हाताळता आला नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता एक निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर सुरेश थळे देखील संघातील सर्वात महत्त्वाचा क्रमांक नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय मोठे फटके देखील नेहमीच ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि ती गरज देखील आहे उडी सांगायला आणि बघूया सुरेश थळे हा आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय अतिशय चांगला फटका अरुंद कार्पेट चेंडू जातोय वाडिश लॉंगनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव षटक क्रमांक मला वाटतं तिसरं संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24. प्रतिशत आपण विचार केला तर फक्त आणि फक्त एक 8 धावांची सरासरी आहे आता शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर येणारे 7 चेंडू आणि बघूया पहिल्या 18 चेंडू आपण विचार केला तर 24 धावा शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथ 7 चेंडूमधून कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल गावदी ओडिया संघ जयश बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांना थोडासा ब्रेक लागतोय स्वर्गीय गुरुनाथ गोईल चषक आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात आयोजक साजन भोईर हॅलो
अतिशय कमालीचं क्षेत्र आपण केतनीच्या माध्यमातून झेल घेण्यासाठी जबरदस्त प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून झाला होता, मात्र झेल सुटला होता, जीवदान देखील मिळालं होतं. पहिली धावा ती बिगिने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल होतोय आणि दुसरी धाव कंप्लीट करण्यासाठी फलंदाज देखील एकने बाद होतोय सूरज थाले. धावसंख्या 25 वर पोहोचते. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. विजेंद्रचा पहिला चेंडू पेस करताना ऑनसाईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर होता, मात्र कुठेतरी आपण पाहिले होतो आउटफील्डमधून कमालीचं क्षेत्ररक्षण केतन मुकादम याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅट्समन अजय. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. नेक्स्ट बॅट्समन अजय. गोलंदाज विजेंद्र. कमालीची गोलंदाजी. एक्सप्रेस लॉंग रन 55 क्रॉस करतो. राईट आर्म ओरचा मारा. थोडासा ऑनसाईडचा फटका आपण पाहतो. औरंदी कार्पेट चेंडू जातोय. शॉर्ट मिडविकेटला चेंडू आपण पाहिला होता. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेटकडे संधी असेल. ती फलंदाज मोनिशाला सुशांत मोनिश बाद झालेले. अतिशय चांगला फटका आहे, मात्र चेंडू बघूया कुठे एक्झिट ट्रॅव्हल होते. कमालीचा झेल देखील आपण पाहतोय. केतन मुकादम या स्पर्धेमधून तिसरा झेल कलेक्ट करतोय. स्वर्गीय गुरुनाथ गोईल चषक. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. नेक्स्ट बॅट्समन चरण. संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे. कित्येक वर्षापासून आपण पाहिली उडिया संघाची या क्रिकेटच्या माध्यमातून सेवा देखील चरण याने केले. एक कमालीचा फलंदाज आहे. मात्र या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका, बिग ब्लास्ट, मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. कमालीचा झेल देखील त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही. चेंडू आपण पाहिलं होता कॉर्नर सीमेच्या ट्रॅव्हल होता, लँड झाला होता. आउटफील्डमधून देखील विजेंद्रच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कलेक्ट केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज अजय हा देखील बाद होतोय. जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर. जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर. जीवलग जीवाचा मोठ्या मनाचा. नेक्स्ट बॅट्समन प्रेक्षित. स्ट्राईक रोडेटकडे संधी असेल. संघातील सर्वात सिनियर खेळाडू चरण पाटील. कित्येक स्पर्धामधून चरण पाटील याला आपण सलामीला येताना पाहिलं होतं. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू पेस करताना लिक्सपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते. अवांतर धाव या अवांतर संघात धावसंख्या आलूची एक धावाने पुढे सरकते. 27. मला वाटतं शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा चेंडू देखील शेष आहे आणि बघू शेवटचा चेंडू पेस करताना चरणीच्या बॅटमधून कशी फलंदाजी केली जाते. अगेन्स्ट गोलंदाज कशा प्रकारचा चेंडू हाताळतोय. एकेरी दुहेरी तिहेरी चौकार षटकार की विकेट काय दडलं या चेंडूमध्ये बघूया. गोलंदाज विजेंद्र. चेंडूला शॉर्ट अँड बॉल करण्याचा प्रयत्न. दोन धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. रेस लागली होती देखणी क्षेत्ररक्षक आणि फलंदाज यामध्ये मात्र सर शेफ्टी कुठेतरी फलंदाज
विजय संपादित करतो, 2 धावा कंप्लीट करतोय. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी हारला होता. मात्र या सामन्यामधून कुठला संघ पराभूत होतो बघूया. विजयाचं लक्ष आता येते फक्त आणि फक्त 29 धावा झालेल्या आहेत आणि 30 धावांचं एक मापक लक्ष आहे. आणि बघूया या 30 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारची कामगिरी देखील केली जाईल. वेलकम साईनाथ पाटील, स्वराज्य कशील पोडिप्लेश संघाचे नामांकित क्रिकेटर संघाचे खंदे समर्थक आणि या कशील गावचे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच संबोधत असतोय. बोल बोल गावाचा गावाचा हे गावाचा पवनपुत्र वडपे संघाचा कॅप्टन. आपण देखील आपल्या पूर्वतरीसमध्ये राहायचं आहे. साईनाथ पाटील, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. क्रिकेटचे निस्किम चाहते असून स्वराज्य कशेळी गावातला कुठलाही संघ आहे त्या संघाचे खंदे समर्थक आपण आहात. यार दिलाचा कशेळी गावाचा मोठ्या मनाचा एक विराईचा जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर जीवलग जीवा. हॅलो, हॅलो. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्पेअर मारा 5 समांतर धावमिल त्या अभांतरी देवणी संख्या धावसंख्या 1 पुढे सकते 5 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजदीप. या ठिकाणी अतिशय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फाटका समोर चेंडूला केले 1 बाउन्स काटाप्याने मात्र चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज
निलेशाच्या बॅटमधून बघा विजयाचं लक्ष आहे. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात महेंद्र म्हात्रे गणपत अगेन्स्ट गोलंदाज राजदीप. पुन्हा एकदा ऑफलिव्हर चेंडू सुंदरसा अंडरचा फटका आपण पाहतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू 2 क्षेत्राने बीट करतोय का, पण तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 11 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं निलेशच्या बॅटमधून एक सुंदर आपण उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली. बघा संग्राम थळे आणि नील थळे यांच्याकडे देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून विड्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या विड्या संघ ऑल इन वेल आहे. कमालीचा फटका आपण निलेशाच्या बॅटमधून पाहतोय. 1 बॉस एका टप्प्याने चेंडू जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर चौकार. तेवढा सुंदरसा स्पंच केला होता. जम्पिंग स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय. कमालीचा फटका निलेशाच्या बॅटमधून येतोय. चौकार संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकते. 15 विजयाचं एक मापक लक्ष होतं. 30 धावांचं निम्मा पल्ला या ठिकाणी पहिल्या षटक चालू असताना पार झालेलं आहे. 15 धावा आलेले आहेत. विजयापासून आता फक्त 15 धावा दूर आहेत. चला पवन पुत्र वडपे संघाचा कॅप्टन साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची बॅट्समन मारतय फिल्डर रडवते विकेट पडते मोठे मोठे महारथी खेळताना इथे स्पर्धा ही मानाची. कमालीची सुरुवात. अगेन्स्ट पुणे एकदम गोलंदाज राजदीप. अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार. फुलेंचा चेंडू. स्क्वेअर ऑफ विकेट. पंच देखील या ठिकाणी मला वाटतं नो बॉलचा इशारा करतात. गरीबी मी आटा गेला बघा. आधीच कर्जबाजारी त्याच्यामध्ये शेजारीची उसनवारी. कमी धावांचं लक्ष असताना हा खराब चेंडू हाताळताना राजदीप याला आपण पाहिलं. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची फेक झाली होती. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या 20 वर पोहोचते. बीजापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. कमालीचा फटका. 1 बॉस एका टप्प्याने चेंडू जातो. वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर चौकार. कमालीची सुरुवात आहे. वेले संघाने या ठिकाणी मात्र कुठेतरी वेळेवर अतिशय चांगला खेळ केलेला आहे. मला वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनाइज कमिटी जी आहे त्या संघाचा वेल देखील कुठेतरी वाचवलेला आहे. वैयक्तिक 22 धावा आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो. षटक क्रमांक पहिला असताना राजदीप अतिशय महागडा गोलंदाज. कुठे आहेत आली सध्या? ओके. हा देखील चेंडू जातील सीमा रेषेबाहेर. भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. सामना देखील या ठिकाणी फिनिश होतोय. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची.
स्पर्धा ही क्रिकेटची बक्षिसे ठेवलन 101 सगळ्यांना मानाची बॅट्समन मारतय फिल्डर रडवते विकेट पडते कोणाची मोठे मोठे महारथी खेळताना इथे स्पर्धा ही मानाची ए साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक धन्यवाद विजय. बघा चालू सामन्याचा अपडेट पाहिलं. लोसकुणीचा सामना जरी असला गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली, मात्र विजेंद्र यांनी काय जबरदस्त कमालीची फलंदाजी करता आपण निलेश याला पाहिलं. विजेंद्र असेल, त्यानंतर मला वाटतं अनिकेत, बॉबी, विजेंद्र आणि बॉबी यांनी दोघांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. मात्र फलंदाजी करताना 28 धावांची एक आक्रमक खेळी ज्याच्या आपण बॅटमधून पाहिली होती तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. निलेश आपण स्टेजवर या. कमालीचा खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पहिला सिकत दिली होती, उडिया चांगला विजेचा शिल्पकार निलेश, आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याचे स्टेजवर यायचं आहे. चला, पवन पुत्र वडपे या संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधा.